नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. निमित्त आज खास आहे कारण आज आपण आलो आहे दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहामध्ये. कारण अप्सरा नावाचा मराठी चित्रपट 10 मेला प्रदर्शित होतो आहे आणि या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा हा इथे आता नुकताच संपन्न झालेला आहे. आणि आनंदाची गोष्ट ही की 2013 सालापासून टिकटिक वाजते डोक्यात, आमच्याही डोक्यात टिकटिक सुरू झाली होती. आणि अर्थातच ते गाणं लिहिणारे गीतकार आता या चित्रपटाच्या म्हणजे अप्सरा चित्रपटाच्या निमित्ताने संगीतकार म्हणून पदार्पण करत आहेत. मी त्यांना अहोजाहो करणार नाही आहे, थोडं इनफॉर्मल आपण गप्पा करणार आहोत. हाय मंगेश, तुझं स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. मंगेश कांगणे संगीतकार म्हणून आपल्यासमोर येत आहेत. मंगेश, 2013ला टिकटिक वाजायला लागली आणि आता 2024 म्हणजे दशकपूर्ती झाली. या दशकपूर्तीपर्यंतचा जो प्रवास होता आणि आता संगीतकार म्हणून पदार्पण करताना अप्सरा चित्रपटाच्या निमित्ताने काय सांगशील? नमस्कार. म्हणजे पदार्पण हे काय असं ठरवून नाही केलेलं आहे. तर आता ही तुम्ही म्हटलं की 10-11 वर्ष मी एका म्हणजे आपल्या मराठी सिनेसृष्टीसाठी काम करतो आहे, म्युझिक डिपार्टमेंटमध्ये काम करतो आहे. तर तिथे बरेचसे नवोदित टेक्निशियन्स असतील, म्युझिशियन्स असतील, सिंगर आहेत किंवा तेवढेच दिग्गज माणसं पण होती. तर ना मी खूप भाग्यवान आहे की अशा माणसांसोबत मला राहायला मिळालं, काम करायला मिळालं. त्यांचे विचार, त्यांची चर्चा, ते म्युझिकबद्दल त्यांना काय वाटतं तर ते कसं त्यांच्यात राहून ऐकून आवड होती. तर कुठेतरी आपल्याला असं जाणवायला लागतं ना की आता मला ही एक प्रयत्न करून बघावं. पण ही असा प्रयत्न करायला संधी कुणी देणं म्हणजे कारण ते आर्थिकदृष्ट्या ते खूप मोठं असतं ना. बरं, आपण मनातल्या मनात अशा खूप चाली लावू घरातल्या घरात, पण ते असं लोकांसमोर येण्यासाठी. तर मी तुम्हाला म्हटलं की आपले आज मंगेश देसाई सर होते. तर कोविडच्या काळात बराचसा असा वेळ होता, त्यावेळी मी काही गाणी चाली लावल्या होत्या, त्याच्यावर लिहिली होती किंवा काही लिहिली आणि त्यांना चाली लावल्या. असं एक सराव होता. म्हणजे खूप दिवस असं वाटत होतं ते असं त्या वेळात करत होतो. पण कोविडच्या नंतर मला मंगेश देसाईंनी सरांनी मला जाहिरातींसाठी गाणी, काही जिंगल्स अशा ते ना करायला द्यायला लागले. आणि ते करत एक धीर चेपत गेला आणि असं वाटायला लागलं की आपण हे करू शकतो. आणि जेव्हा चंद्रकांत पवार सर हा सिनेमा करत होते अप्सरा, त्यांच्याकडे चालू झालं सिनेमा, तर त्यांनी मला विचारलं की एक गाणं करायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग ते गाणं करताना एक चाल असते ना आपल्या मनात, ती हे केलं आणि मी त्यांना ऐकवताना तर ती गुणगुणलं. तर हे छान वाटलं आहे. तर ओकेमध्ये फाईन होतं ते. आणि त्याचा फक्त एक कडवं होतं. ते म्हटलं की प्रोड्युसर आपले नवीन आहेत, तर त्यांना ऐकवायला एवढंसं काय जरा हे का म्हणजे अख्खं गाणं केलं, त्याला चाल लावली आणि मी असं तोंडी ऐकवलं त्यांना. तोंडी ऐकवलं त्यांना की अशी चाल आहे. आणि तेव्हापासून ते सुरू झालं. तर खूप महत्त्वाची गोष्ट की यांनी आता एवढ्या मोठे अमाऊंट खर्च करून हे करतो, तर ही रिस्क घेण्यासारखं आहे ना. पण संगीतकार म्हणून मी नावारूपाला कुठेही नसताना माझ्यावर तो विश्वास ठेवला. तर खरंच आज मी त्यांचे मनापासून आभार मानेन. आणि त्याच्यानंतर ही जर आज गाणे खरंच तुम्हाला जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला आवडते, गाणे आवडत आहेत ना, तर हे सगळं माझी टीम आहे ना, सगळे म्युझिशियन्स आहेत, सिंगर आहेत, तर ह्यांच्यामुळे ते सगळं झालेलं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा मनापासून जोपासतो, त्याच्यावर प्रेम करतो ना, तर ती छानच होते. तरी आम्ही सगळ्यांनी मिळून ते केलं आहे. कदाचित तुम्हाला जर आवडली गाणी ना, तर हे त्या सगळ्यांचं 100% क्रेडिट आहे. गाणी तिन्ही आवडली आहेत आणि तिन्ही गाण्यांमध्ये वेगळा जॉनर आहे, वेगळा फ्लेवर आहे. तर त्या फ्लेवरबद्दल एक संगीतकारांनी काय सांगशील? फ्लेवर म्हणजे आता त्यांच्या सिच्युएशन्स होत्या तशा आणि त्याला अनुरूप मी करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते जे खानदेशी गाणं आहे. खानदेशी गाण्यांमध्ये त्यांनी 3 गाण्यांचे राईट्स घेतले होते. ते मनीमाय, केसावं फुग, टमटम, अशा 3 अख्खी गाणी घेतलेली आणि ते फक्त रिअरेंज करायचं होतं. त्यांचे मुखडे जसेच्या तसे ठेवून ते करायचं. मी म्हटलं जर संधी मिळते ना, तर मी फक्त हुक लाईन ठेवली, बाकी सगळं ती कडवी नव्याने लिहिली, हे केले. पण ना ते सचिन कुमावत आहे, मेघा मुसळे आहे आणि भैया मोरे आहेत, हे तिकडचे सुपरस्टार आहेत, खानदेशचे सुपरस्टार आहेत. आणि केसाव फुगे
हे सुपर डुपर हिट गाणं आहे हां. म्हणजे सिनेमाच्या गाण्यांना प्रमोट करावं लागतं, ते विदाऊट प्रमोशन मिलियनमध्ये व्ह्यूज असतात आणि त्यांचे तसे फॉलोअर्स आहेत. तर ह्या गाण्याची आपण छेडछाड करणे कितपत योग्य आहे, म्हणून ते आधी गाणं मी प्रॉपर तयार केलं. तिने हुक लाईन घेऊन त्यांना ऐकवलं. म्हटलं बाबा रे, तुम्हाला जे जर वाटत असेल की बाबा हे काहीतरी न्याय दिला गेलं ह्याला, तर आपण पुढे जाऊ. आणि ते त्यांना आवडलं आणि मग गाणं घडत गेलं. हो, गाणं घडत गेलं ते. आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत? नाही, मी लिहिण्याचंच आहे सगळं, लिहिण्याचंच आहे. आणि दुसरी गोष्ट काय असं की संगीतकार व्हायचाच, करतच राहायचं असं नाही. मला लिहायला खूप आवडतं, लिहायला खूप आवडतं. ती आपली एक स्पेस असते. संगीतकार झाल्यावर तसं नसतं. आपल्याला ह्या स्टुडिओत जा, इकडे जा, तिकडे जा, खूप असतं. आणि गाणं लिहिताना कसं आपण आपल्या जागेत असतो शांतपणे. तर ते गीतकार आणि संगीतकार हे खूप वेगळं आहे. दुसरी गोष्ट की बघा, आपण पहिल्यांदा प्रयत्न करतो ना, तर लक बाय चान्स होऊन पण जातं छान, बरोबर ना. ह्याच्यात जर सातत्य राहिलं आणि ह्याच्या पुढेची गाणी जर अशी छान छान येत राहिली, अगदी अशीच 10 वर्ष जर मी कार्यरत राहिलो, तर मी म्हणेन की बाबा थोडंसं जमायला लागले, तुम्ही मला संगीतकार म्हणू शकता. आणि नक्कीच आगामी अनेक वर्षामध्ये गीतकार आणि संगीतकार अशी एक वेगळी ओळख मंगेश ही होणारच आहे. गीतकार म्हणून तो ओळखीचा आहे, संगीतकार म्हणून सुद्धा तो ओळखीचा होईल आणि त्याला स्वामींची कृपा त्याच्या पाठीशी असेलच. आम्हाला प्रतिक्रिया दिलीस त्याबद्दल धन्यवाद आणि चित्रपटासाठी खूप शुभेच्छा. खरंच स्वामींची कृपा आहे, त्याच्या जोरावर बळावर सगळं चाललंय. अंधश्रद्धा नाही, पण प्रत्येक देवावर माझी प्रचंड श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेने मी काम करतोय. आणि खरंच तुम्ही घेतलं ते सगळं जाणून त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आमच्या चॅनलला स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. हो, नक्की. आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सगळ्या ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि कारण हे अपडेट्स येत राहणार आहेत. अप्सरा आमचा 10 मेला रिलीज होतोय. सगळ्यांनी आवर्जून चित्रपटगृहात जाऊन तो बघायचा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर.